मिक ऑफ मशिनरीची 2024 इनसेम क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन नंबर 3A 3B. तर हा गिवन डाटा लिहून घेऊ आपण आधी. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं, अ शिप इज प्रोपेल्ड बाय टर्बाईन हॅव्हिंग मास ऑफ 5000 kg. 5000 kg मास लिहिले ते लिहून घेतलं. स्पीड दिले आपल्याला 2200 RPM ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ रोटर इज अँटी क्लॉकवाईज. डायरेक्शन ऑफ रोटर इज अँटी क्लॉकवाईज. त्याच्या पुढचेच काही नाही एवढं. द रेडियस ऑफ ग्रायशन इज 400 mm. तर रेडियस ऑफ ग्रायशन म्हणजे के. तर त्याचे आपण MM मीटरमध्ये कन्व्हर्ट करून गेलं. डिटरमाइन गायरोस्कोपिक इफेक्ट वेन. आता 3 इफेक्ट आहे गायरोस्कोपिक इफेक्टचे शिपवर. त्याच्यातला पहिला दिलाय त्यांनी स्टेअरिंग इफेक्ट. तर काय स्टेअरिंग इफेक्ट टू लेफ्ट, अँटी क्लॉकवाईज लेफ्ट इफेक्ट सांगितलंय त्यांनी. लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. कर्व ऑफ 50 mm रेडियस आर दिलं आपल्याला 50 mm ॲट अ स्पीड ऑफ 50 knots. टेक 1 knot इज इक्वल टू 1800 मीटर पर आवर. चला तर मग आपण पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. त्यासाठी फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू मास इंटू रेडियस ऑफ ग्रायशनचा स्क्वेअर इज इक्वल टू मास किती आपलं 5000 kg मल्टिप्लाय बाय रेडियस ऑफ ग्रायशन 0.4. आन्सर येईल आपलं 800 kg पर मीटर स्क्वेअर. हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट आहे आता आपला ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटर. तर आपल्याला ओमेगासाठी फॉर्म्युला आहे 2πn/60 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पाय मल्टिप्लाय बाय एनची व्हॅल्यू 2200 डिवाइड बाय 60. ओमेगाची व्हॅल्यू येईल आपली 230.38 रेडियल पर सेकंद. नेक्स्ट आहे आता इफेक्ट ऑफ शिपमध्ये त्यांनी आपल्याला जो पहिली कंडिशन दिली आहे, शिप इज स्टेअरिंग म्हणजे शिप लेफ्ट टर्न घेणार आहे. त्यासाठी आपल्याला 50 mm रेडियस दिले आहे आणि 15 knots आणि 1 knots किती आहे 1800 मीटर पर आवर आहे. तर त्यावरून आपण काय करू, आर दिले आपल्याला, ते आर इज इक्वल टू 50 लिहून घेतले आपण. आता त्यांनी आपल्याला काय दिले सेकंड इफेक्टमध्ये काय सांगितले, पहिल्या शिप इज स्टेअरिंग टू लेफ्ट कर्व किती 50 mm रेडियस दिले, स्पीड ऑफ 15 knots. एका नॉटचं व्हॅल्यू किती 1800 मीटर पर आवर. तर काय करू 1800 मीटर पर आवर दिले ना, मग 1800 मीटर म्हणजे 15 knotsला 1800 मल्टिप्लाय करू म्हणजे 15 नॉटची व्हॅल्यू भेटेल. ते मल्टिप्लाय केलं किती आलं 27,000. मग व्हीच्या व्हॅल्यूमध्ये 27,000ला 3500 डिवाइड करू. आन्सर काय भेटेल 7.5 मीटर पर सेकंद व्हॅलोसिटी भेटेल. त्याच्यानंतर काय करू, ही व्हॅलोसिटीची व्हॅल्यू अँग्युलर व्हॅलोसिटी ऑफ प्रिसिशन त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. ओमेगा पी इज इक्वल टू व्ही अपॉन आर. तर व्हीची व्हॅल्यू 7.5 अपॉन आरची व्हॅल्यू 50 ही ऑलरेडी मीटरमध्ये दिली आहे. मग आन्सर येईल आपलं 0.15 रेडियल पर सेकंद. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट आहे गायरोस्कोपिक कपल फॉर्म्युला. त्यासाठी गायरोस्कोपिक कपलचा फॉर्म्युला काय आहे, सी इज इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय ओमेगा म्हणजे ओमेगा मल्टिप्लाय बाय ओमेगा पी इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती आपली 800, ओमेगाची व्हॅल्यू 230 आणि ओमेगा पीची व्हॅल्यू 0.15 इज इक्वल टू. तर पहिल्या आपल्या गायरोस्कोपिक कपलची व्हॅल्यू आहे C1 इज इक्वल टू 27645.6 न्यूटन पर मीटर. ही झाली सीची व्हॅल्यू. आता आपलं त्याच्यावरून इफेक्टची डायरेक्शन कोणती ते काढायचं आहे आता. तर डायरेक्शन कशी येईल आपली, तर डायरेक्शनसाठी अशी कंडिशन आहे, त्यांनी काय सांगितलं अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज असून अजून काय आहे, हां बघूया बाय, अँटी क्लॉकवाईज आहे आणि त्याच्यात लेफ्ट टर्न घेतला आहे आपण. अँटी क्लॉकवाईज आणि लेफ्ट टर्न. अँटी क्लॉकवाईजसाठी लेफ्ट टर्नसाठी हा जो बो आहे, ह्या शिपचा जो बो आहे म्हणजे जी फ्रंट आहे तिचा तो वर होईल आणि तिची जी बॅक साईड आहे ती डाऊन जाईल. आता ते कसं लिहायचं ते बघू आपण. आता इथंच आहे आपण
आता इथं जे काढलं आपण क्रॅश कोर्ससाठी म्हणजे इझी सिम्पल समजून घेण्यासाठी, अँटी क्लॉकवाईज जर असेल, अँटी क्लॉकवाईज आहे त्याच्यात लेफ्ट जर टर्न घ्यायचा आहे तर बो काय जाईल, बो आपला वर जाईल आणि स्टर्म काय जाईल आपला खाली जाईल. तेच लिहून घेतलं आपलं इफेक्ट ऑफ डायरेक्शन. रोटर रोटेट्स अँटी क्लॉकवाईज, स्टेअरिंग लेफ्ट, बो रायजेस अँड स्टर्म फॉल्स. आता नेक्स्ट आहे आपलं, आता सेकंड इफेक्ट काय दिले आपल्याला, शिप इज पिचिंग इन SHM with bow descending with maximum velocity. The time period of pitching is 16 seconds and ship pitches 8 degree and 8 degree below the normal position. आता हा असा डेटा दिलाय, त्याच्यावरून बघू आपण कसं सॉल्व. आता आपल्याला जो गिवन डेटा दिलाय शिप पिचिंगचा, त्याच्यानुसार TPची व्हॅल्यू किती आहे 16 सेकंद आणि फायची व्हॅल्यू किती 8 डिग्री. तर 8 डिग्री दिलाय, त्याला आपण रेडियलमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता आपण काढू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पिचिंग, ω1 is equal to 2 pi upon TP, 2 pi upon TP is equal to 2 multiply by pi upon TP ची व्हॅल्यू 16 म्हणजे आता 16 म्हणजे आपलं ω1 ची व्हॅल्यू भेटेल 0.3927 रेडियन पर सेकंद. आता नेक्स्ट आहे त्याच्यातलं आपलं मॅक्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ प्रिसेशन, त्यासाठी ω_p मॅक्स इज इक्वल टू 5ω1 इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू 5ची व्हॅल्यू किती 0.1396 मल्टिप्लाय बाय ω1ची 0.3927. यांना मल्टिप्लाय करू आपण, किती भेटेल 0.0548 रेडियल पर सेकंद. आता नेक्स्ट आहे याचं गायरोस्कोपिक कपल, त्यासाठी फॉर्म्युला आहे सी मॅक्स. सेम फॉर्म्युला आहे सी मॅक्स इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय ओमेगा मल्टिप्लाय बाय ω_p मॅक्स इज इक्वल टू आयची व्हॅल्यू आहे तीच राहील 800 मल्टिप्लाय बाय ओमेगाची व्हॅल्यू पण तीच राहील 230.38 मल्टिप्लाय बाय फक्त ω_p मॅक्सची व्हॅल्यू आहे ना ती चेंज ती फक्त याच्यात 0.0548 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 1009985 न्यूटन पर मीटर. हे झालं आपलं गायरोस्कोपिक कपल मॅक्स. आता याच्यानुसार आता सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, बो इज काय डिसेंडिंग आहे आणि अँटी क्लॉकवाईज आहे. तर आपण आपल्या चार्टमध्ये बघू अँटी क्लॉकवाईज बो काय आहे डिसेंडिंग, अँटी क्लॉकवाईज बो इज डिसेंडिंग म्हणजे काय डाऊनवर्ड, पिचिंग डाऊनवर्ड. त्याच्यामुळे काय बो डिसेंडिंग म्हणजे काय पुढची बाजू समोरची ती खाली जाते. त्याच्यामुळे इफेक्ट काय होईल टर्न द शिप टुवर्ड्स पोर्ट साईड ऑर लेफ्ट साईड, असं तिथं फक्त आपल्याला नोट लिहायची टर्न द शिप टुवर्ड्स पोर्ट साईड अँड लेफ्ट साईड. आता नेक्स्ट आहे आपलं रोलिंग. रोलिंग इफेक्टसाठी त्यांनी आपल्याला काय दिले अँग्युलर व्हेलॉसिटी दिली 0.04 रेडियन पर सेकंद काउंटर क्लॉकवाईज वेन व्ह्यू फॉर स्टर्न. ठीक आहे. आता शिप रोलिंगसाठी त्यांनी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ω_p आपल्याला किती दिले 0.04 रेडियन पर सेकंद. मग आपण काय करू डायरेक्ट गायरोस्कोपिक कपलच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे C इज इक्वल टू गायरोस्कोपिक कपल इज इक्वल टू I मोमेंट ऑफ इनर्शिया ω/ω_p इज इक्वल टू आयची व्हॅल्यू आहे ती आपली 800 मल्टिप्लाय बाय ओमेगाची व्हॅल्यू 230.38. आता ओमेगाची पीची व्हॅल्यू 0.04. आन्सर येईल आपलं 7372.16 न्यूटन मीटर सी. हे झालं आपलं आन्सर. त्याच्यानंतर आता याचा इफेक्ट, तर रोलिंगसाठी इफेक्ट काय आहे आपला नो गायरोस्कोपिक इफेक्ट ड्युरिंग रोलिंग, असं सिंपल स्टेटमेंट लिहून द्यायचं आहे. नो गायरोस्कोपिक इफेक्ट ड्युरिंग रोलिंग. थँक्यू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला एक्झाम प्रिपरेशनसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि
कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.